नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पोस्ट ऑफिसच्या PPF खात्यासंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। यामध्ये व्याज 1% दराने मिळते आणि कुठलाही भारतीय व्यक्ती हे खाते उघडू शकतो। चला तर याविषयी सविस्तर माहिती पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजेच PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या खात्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। बघा, यामध्ये देय व्याजदर, दर, कालावधी इत्यादी यामध्ये जर तुम्ही तुमचं खातं उघडलं तर तुम्हाला किती व्याज दराने पैसे मिळतात याविषयी माहिती दिली आहे। त्याचा व्याजदर 7.1 हा 1 जानेवारी 2024 पासून आहे। यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं। बघा, तुम्हाला जे व्याज मिळालं त्या व्याजावर सुद्धा या खात्यात व्याज दिलं जातं, म्हणून वार्षिक चक्रवाढ व्याज असं तिथं लिहिलेलं आहे। बघा, खातं उघडण्यासाठी किमान रक्कम व जास्तीत जास्त शिल्लक किती ठेवली जाऊ शकते। किमान तुम्ही यामध्ये 500 व कमाल 1,50,000 आर्थिक वर्षात ठेव एक रकमी किंवा हप्त्यामध्ये केली जाऊ शकते। म्हणजे त्यामध्ये तुम्ही वर्षाला 500 रुपये किंवा 1,50,000 रुपये जमा करू शकता। आता या खात्याची जी ठळक वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहू। कोण उघडू शकतं हे खातं? निवासी भारतीयाद्वारे एकच प्रौढ व्यक्ती, म्हणजे कोणीही भारतीय व्यक्ती एकच खातं हे उघडू शकतं। हे खातं तुम्हाला बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं। अल्पवयीन अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक हे खातं उघडू शकतात। जे अल्पवयीन मुलं आहेत किंवा जे मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती आहेत त्यांचे पालकसुद्धा हे खातं उघडू शकतात। देशभरात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खातं उघडता येतं। आता बघा, याविषयी जे ठेवण्यात येणाऱ्या ठेवीविषयी माहिती देतो। किमान ठेव एका आर्थिक वर्षात 500 आणि कमाल ठेव एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये इतकी तुम्ही ठेवू शकता। कमाल मर्यादा 1.5 लाख ही तिच्या स्वतःच्या खात्यात किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडण्यात आलेल्या खात्यात ठेवीचा समावेश तुम्ही करू शकता। म्हणजे स्वतःच्या अकाउंटला किंवा तुमच्या मुलांच्या खात्यामध्ये तुम्ही ते पैसे ठेवू शकता। आर्थिक वर्षात कितीही हप्त्यामध्ये रुपयाच्या पटीत रक्कम जमा केली जाऊ शकते। 50 आणि कमाल मर्यादा 1.5 लाख, म्हणजे 50च्या पटीमध्ये तुम्ही कितीही रक्कम जमा करू शकता। 500, 1000, 1,500 अशा प्रमाणात किंवा एकाच वेळेस 1.5 लाख रुपये एका आर्थिक वर्षात तुम्ही ठेवू शकता। खाते रोखीने चेकद्वारे उघडलं जाऊ शकतं आणि धनादेशाच्या बाबतीत सरकारमध्ये धनादेश वसुलीची तारीख, खाते उघडण्याची तारीख, खात्यात त्यानंतरची ठेव असेल, म्हणजे खाते उघडल्यानंतर ती ठेव जमा होईल। आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात। इन्कम टॅक्स वाचण्यासाठी हे खातं उपयोगी असतं। यामध्ये तुमचा इन्कम टॅक्स कमी होऊ शकतो। बघा, आता खातं बंद करण्याबाबत, जर कोणत्याही आर्थिक वर्षात 500 किमान जमा न केल्यास PPF खातं बंद केलं जाईल। म्हणजे एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये तुमचे त्या अकाउंटला जमा असले पाहिजे। बंद झालेल्या खात्यावर कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध नाही। बंद केलेले खाते ठेवीदाराकडून खात्याच्या मुदतपूर्व किमान वर्गणी म्हणजे 500 रुपये जमा करून पुनर्जीवित केले जाऊ शकते। प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी 50 डिफॉल्ट फी लागेल। म्हणजे बघा, जर तुमचं खातं बंद झालं असेल तर तुम्ही 500 रुपये भरून ते खातं पुन्हा चालू करू शकता।
त्यासाठीची ₹50 तुम्हाला फीस लागेल. एका वर्षातील एकूण ठेव मागील आर्थिक वर्षाच्या डिफॉल्ट वर्षाच्या संदर्भात केलेल्या ठेवीसह असेल. म्हणजे मागच्या वर्षीची फीस प्लस या वर्षी ₹500 अशाप्रमाणे तुम्हाला ते खातं चालू करता येईल. व्याज वित्त मंत्रालयाने त्रैमासिक आधारावर अधिसूचित केल्याप्रमाणे व्याज लागू होईल. म्हणजे भारत सरकारचं जे वित्त मंत्रालय आहे ते दर 3 महिन्याला याचा व्याजदर ठरवत असतं. कॅलेंडर महिन्यासाठी खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर 5व्या दिवसाच्या समाप्ती आणि महिन्याच्या अखेरीस व्याजाची गणना केली जाईल. म्हणजे 5व्या दिवसानंतर किंवा महिन्याच्या शेवटी त्याचं व्याज ठरवलं जातं. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल. जरी ठरवलं जात असलं तरी म्हणजे मार्च एंडिंगला तुमच्या खात्यावर व्याज जमा होईल. प्रत्येक फायनान्शियल इयरच्या शेवटी जिथे खाते फायनान्शियल इयरच्या शेवटी असेल त्या खात्यात व्याज जमा केलं जाईल. म्हणजे बँकेतून PO मध्ये खाते हस्तांतरित करण्याच्या बाबतीत किंवा उलट मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त असेल. आता कर्ज ज्या आर्थिक वर्षात प्रारंभी वर्गणी केली होती त्या एका वर्षाच्या समाप्तीनंतर कर्ज घेतले जाऊ शकतं. म्हणजे तुमच्याकडं जेवढे पैसे जमा आहेत एका वर्षात त्यानंतर तुम्हाला ते कर्ज मिळू शकतं. ज्या वर्षात प्रारंभिक वर्गणी केली गेली होती त्या वर्षाच्या समाप्तीपासून वर्षात प्रारंभिक वर्गणी केली होती त्या वर्षाच्या समाप्तीपासून 5 वर्षाच्या मुदत संपण्यापूर्वी कर्ज घेतलं जाऊ शकतं. कर्ज ज्या वर्षात लागू केलं आहे त्या वर्षाच्या लगेच आधीच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याच्या क्रेडिटसाठी 25% पर्यंत कर्ज घेतलं जाऊ शकतं. म्हणजे बघा तुम्ही 12-13 मध्ये कर्ज घेतल्यास 31/3/21 रोजी शिल्लक क्रेडिटच्या 25% तुम्हाला लोन दिलं जाऊ शकतं. आर्थिक वर्षात फक्त एक कर्ज घेतलं जाऊ शकतं. पहिल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत दुसरं कर्ज दिलं जाणार नाही. घेतलेल्या कर्जाच्या 36 महिन्याच्या आत कर्जाची परतफेड केल्यास वार्षिक 1% दराने कर्जाचा व्याजदर लागू होईल. कर्ज घेतलेल्या कर्जाच्या 36 महिन्यानंतर कर्जाची परतफेड केल्यास दरवर्षी 6% व्याजदर कर्ज वाटपाच्या तारखेपासून लागू राहील. बघा 36 महिन्याच्या आत केलं तर 1% आणि 36 महिन्यानंतर केलं तर 6% व्याजदर आहे. पैसे काढणे खाते उघडण्याचे वर्ष वगळून 5 वर्षांनी आर्थिक कालावधीत ग्राहक एक पैसे काढू शकतो. उदाहरणार्थ जर 2010-11 मध्ये खाते उघडले असेल तर 16-17 दरम्यान किंवा नंतर पैसे काढले जाऊ शकतात. म्हणजे किमान 5 वर्ष खातं उघडल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतात. पैसे काढण्याची रक्कम चौथ्या मागील वर्षाच्या शेवटी किंवा अखेरीस क्रेडिटवर शिल्लक असलेल्या 50% पर्यंत घेतली जाऊ शकते. मागील वर्षी जे कमी असेल म्हणजे 16-17 मध्ये 31/3/13 किंवा 31/3/16 पर्यंत 50% पर्यंत जे कमी असेल ते पैसे काढले जाऊ शकतात. म्हणजेच तुम्ही जी रक्कम कमी असतील ती काढू शकता. मॅच्युरिटी खातं उघडण्याच्या वित्तीय वर्ष वगळून 15 आर्थिक वर्षांनी खातं मॅच्युअर असेल. मुदतपूर्व ठेवीदाराकडे खालील पर्याय आहेत. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकासह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट घेऊ शकता. ठेवीशिवाय त्याचा तिच्या खात्यात मॅच्युरिटी व्हॅल्यू ठेवू शकता. PPF व्याजदर लागू होईल आणि पेमेंट केव्हाही घेता येईल किंवा प्रत्येक आर्थिक वर्षात एक पैसे काढता येतील. बघा तुमचं खातं मॅच्युअर्ड झालं असेल तरी तुम्ही पेमेंट ठेवू शकता आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळू शकते. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये विहित ॲक्शन फॉर्म सबमिट करून त्याचे तिचे खाते पुढील 5 वर्षासाठी ब्लॉकसाठी किंवा अशाच प्रकारे मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत
वाढवू शकता. बंद केलेले खाते वाढवले जाऊ शकत नाही. ठेवीसाठी विस्तारित खात्यात 5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये मॅच्युरिटीच्या केवळ 60% शिल्लक क्रेडिटच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून प्रत्येक आर्थिक वर्षात 1 पैसे काढले जाऊ शकतात. अकाली बंद करणे. खाते ज्या वर्षात उघडले होते त्या वर्षाच्या अखेरीस 5 वर्षानंतर पुढील अटीच्या अधीन राहून मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्या अटी काय आहेत? खातेदार, जोडीदार किंवा आश्रित मुलाचा जीवघेणा आजार झाल्यास, खातेदार किंवा अवलंबून असलेल्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत, खातेदाराच्या निवासी स्थितीत बदल झाल्यास. मुदतपूर्व बंद होण्याच्या वेळी खाते उघडण्याच्या तारखेपासून विस्तारीच्या तारखेपासून 1% व्याज वजा केलं जाईल. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विथ फॉर्म सबमिट करून खालील अटीवर बंद केलं जाऊ शकतं. आता बघा, खातेदारांचा मृत्यू. खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केलं जाईल किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांना खात्यात ठेवी ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. मृत्यूमुळे बंद होताना PPFचे व्याजदर मागील महिन्याच्या शेवटी दिलं जाईल ज्यामध्ये खातं बंद आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे खातं उघडता येऊ शकतं. बघा, तुमचं जो PPF अकाउंट उघडायचा आहे त्याचा तो फॉर्म आहे खालीलप्रमाणे, तुम्ही तो पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो फॉर्म आपण देणार आहोत. ज्यांना खातं उघडायचं आहे त्यांनी तो फॉर्म भरून पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या जवळच्या सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.